पाचच्या दिशेने आपण जाणार आहोत आणि या सलामीचे खेळाडू अंकेश कामोडकर दाखल झाल्या आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये विनीत माळी जाताना पाहायला मिळतो. याच क्रीडांगणामध्ये विनीत माळीने अनोखा विक्रम केला. टेप बॉल वरती जिथे फलंदाजांना घाम फुटायचा त्याच टेप बॉल वरती विनीत माळीनं लगातार 4 बॉल मध्ये 4 षटकार मारले होते. चला मैदानाच्या आतमध्ये बॉल द्या. ओमकार बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. 61 धावांचा पाठलाग करायचा. आज चेतन भोईर यांचा वाढदिवस देखील आहे. दादरपाडा टीमचे सातत्याने नेहमीच विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण चेतन यांना पाहतो आणि अनेक यशस्वी स्पर्धांचे आयोजक देखील ते राहिलेत. चेतन तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभो हीच आम्ही बाप्पाचरणी प्रार्थना करतो. आणि आज दादरपाडा संघ खेळतो मैदानाच्या आतमध्ये. येत्या डिसेंबरच्या आसपास ते अगदी विवाह बंधनामध्ये अडकणार आहेत. चला मॅचला आपण सुरुवात करत आहोत. शुभम डाकी दाखल झाला. वेगवान गोलंदाज बोरखार एक्सप्रेस अनेक खेळाडूंच्या बॅटिंगला बॅट्समॅनला घाम फोडणारा सध्या गोलंदाज दाखल झालाय. शुभम पहिला बॉल. शुभमचा पहिला बॉल शॉर्ट पिच पडला. हाफ ट्रॅकर बॉल आडव्या बॅटनं विनीत मालीनं स्ट्रोक खेळून काढला. सीमारेषा पलीकडे षटकार. रब्बर बॉल आणि विनीत मालीचं समीकरण हे चांगलंच जुळतं. पहिल्याच बॉलवरती त्यानं सुरुवात केली. 600चा स्ट्राईक रेट. सायलेंट किलर शांतता नियोजन आणि परफेक्ट कार्यक्रम साधणारा सध्या फलंदाज. एकीकडे उरणचं भवितव्य. उरणचा सर्वाधिक वेगवान गोलंदाज बॉलिंग करतोय. भिवंडी माणकोळीचा खेळाडू जो सध्या बॅटिंगच्या उंबरठ्यावरती. आज आपण दीपूला देखील खेळताना पाहिलं. दीपेश माळीला जो माणकोळीचा खेळाडू. परंतु दुसरा एक खेळाडू आज आपण विनीत माळीला पाहता माणकोळीचा खेळाडू आणि मोठी जी संघामध्ये तो खेळतो त्यामुळे ही देखील आपण गोष्ट उल्लेख करूया. मोठी जी गावाला चांगल्या खेळल्या नेहमीच प्रोत्साहन देणारे प्रेक्षक मिळालेत. त्यामुळे इथे पहिल्या बॉलवरती षटकानंतर टाळ्या वाजल्या विनीतसाठी देखील. शुभमचा बॉल फटका फर्स्ट कॅचची संधी. ओ सुरुवातीला चान्स घ्यायला हवा होता. आता चान्स प्रयत्न केलाय पण तू चकवा देऊन बॉल निघाला सीमा पार. पुढच्या बॉलवरती धावा मिळाल्या 4 चौकार. चान्स मॅडी घ्यायला हवा होता. सुरुवातीला थांबून राहिले. बॉलची वाट पाहिली. डबल माइंड मध्ये राहिले खेळाडू. बॉल पकडू की कॅचला जाऊ. हा देखील आपण उल्लेख करूया. केपीसी इनामपुरीची स्पर्धा मागील काही महिन्यामध्ये पार पडली. तिथे 4 व्हीलर कार विनीत मालीच्या नावावरती राहिली होती. तो बॅटिंग करतोय. शॉर्ट पिच बॉल फटका फसलाय. कॅचची संधी पण तो खेळाडू नाहीयेत. इथे रन्स मिळेल. एक सिंगल. एका धाब्याने धाव फलकावरती रन्स पाहायला मिळाल्यात. सध्या 11 धावा. सध्या डिजिटल स्कोरिंग ऑनलाईन स्कोरिंग आपण पाहता. पवन आमच्या सोबत जोडले गेलेत. जासई गावचे आहेत ते स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. 5 दिवस या स्पर्धेमध्ये 5 दिवस ज्यांचा तुम्ही सातत्याने आवाज ऐकता. अगदी स्पर्धेची सुरुवातच ज्यांच्या आवाजातून झाली ते आमचे मित्र विपुलजी पाटील सर. यावेळीचा बॉल खोदून काढला. अंकेश कामोडकरला आपण पाहता. अंकेश टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूची चर्चा तेवढीच रंगताना आपण पाहिली. मोठी जी संघाचा नेहमीच तारणहार राहणारा खेळाडू. अनेक वेळा आपण ग्रामीण स्तरावरती निनाद आणि अंकेशची सलामीची A1 जोडी पाहिली. आक्रमण त्यांचं सुरुवातीला राहतं पण इथे आयकॉन आहे ज्याला प्रथमतः बॅटिंगची संधी मिळते. त्यामुळेच आपण विनीतला पाहताय सध्या स्ट्राईक एंड वरती. तो देखील तशाच पद्धतीचा खेळाडू आहे. ओ इथे फटका फसलाय. मगासपासून 2-3 कॅचचा चान्स इथे देखील पुढे पडला. आज बॉल फिल्डर्स आतापर्यंत पोहोचलेच नाहीयेत पहिल्या ओव्हरमध्ये. शुभमचं पहिलं षटक. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला. सध्या गोलंदाज विकेट किपर तदनंतर बॅट्समन अंपायर्स मध्ये चर्चा सुरू आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या. बिनबाद 13 धावा. चला पहिल्या षटकाचा खेळ संपला. 13 धावा धाव फलकावरती. अंकेश आणि त्याच्या सोबतीला विनीतला आपण पाहत्या. 4 षटकांची मॅच. सध्या आमचे 2 अंपायर्स आपण मैदानामध्ये पाहत्या. एक संचित आहे. दुसरीकडे निशूला आपण पाहताय. दुसरा अंपायर आमचे निशू.
एक क्रीडांगणच खेळाडूंचं स्वप्न पूर्ण करणारं राहिलं. या क्रीडांगणामध्ये जे जे खेळाडू खेळलेत ते मोठ्या स्तरावरती खेळताना आपण त्यांना पाहिलं. याच क्रीडांगणानं प्रथमतः नाईट क्रिकेटचा जन्म पाहिला उरण तालुक्यातील. याच क्रिकेटनं उरण प्रीमियर लीग स्पर्धा पाहिली. याच क्रीडांगणानं उरण पनवेल प्रीमियर लीग दिली. आणि एवढंच नव्हे तर भारतातील आयकॉन खेळाडू अगदी क्रिकेटचा टेनिस बॉल क्रिकेटचा देव या क्रीडांगणामध्ये आला. कृष्णा सातपुते यांना आपण पाहिलं. जगत सरकार. याच क्रीडांगणानं हा देखील उल्लेख केला आपण की या क्रीडांगणामध्ये 2 वेळा गौतमी पाटील देखील आपण पाहिली. अनेक विक्रम केले त्या क्रीडांगणानं. साईडला आपण अटल सेतू देखील पाहता. मुंबईचा प्रवास तिथून वेगाने बनतो. तो अनेक घटना सध्या तिथे चर्चेच्या बनल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती 13. प्रणित दाखल झाला एक्स्ट्रा कव्हरला. चांगला फटका. यश पाटील तिथे पोहोचला. एक सिंगल या बॉलवरती. कारण हेच म्हणत असतील की आता विकेट काढायला हवी. 1-2 विकेट पडल्या तर मजा येईल मॅचला. रन्स तेवढ्या नाही आहेत. 61 धावा. कारण बॅटिंग लाईनअप मोठी जी टीमकडे चांगली आहे त्यामुळे इथे तुम्हाला आता विकेट्स काढाव्या लागतील. पाहूया अंकेश कसे खेळतात. प्रतिभाशाली खेळाडू, गुणवान खेळाडू. त्याचं टायमिंग त्याची ताकद नेहमी चर्चेमध्ये राहते. चला खोलात टाकला बॉल. प्रणितनं डीप मध्ये खेळले. डीप मिड विकेटला खेळाडू ताईनाथ हलकीशी चुकी. बॉल सोडला. त्याच्यानंतर चान्स घेतला. 2 धावा. नाराज निमेशला ठाऊक आहे. एक धाव महत्वाची आहे. एक धाव तुम्हाला सहजरित्या देऊन चालणार नाहीये. 1 धावे 2 धावा मिळाल्या. 2 रन्सना स्कोर पोहोचला 16 वरती. 8 बॉलचा खेळ संपला. बॉलिंग चांगली करतात. उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये देखील प्रणितची चर्चा रंगली. चांगला बॉलर आहे प्रणित. समोर मारण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला चान्स आहे. क्षेत्ररक्षक पोहोचला. एक सिंगल इथे देखील. एक धावेने सध्या काम बनवतात. परंतु बाउंड्री स्ट्रोक देखील अंकेश तुम्हाला काढावे लागणार आहेत. कारण बाउंड्री स्ट्रोक आला नाही तर रिक्वायर्ड रन रेट वाढेल. सध्या तेच पाहायला मिळालं. 1 धावेला प्राधान्य. स्कोर पोहोचला 17 वरती. 61चा पाठलाग. साऱ्यांचंच लक्ष राहिले ते विनीत मालीकडे. मानकोळीचा खेळाडू. शॉर्ट पिच बॉल. टप्पा दिला आणि तिथे कार्यक्रम साधला. बऱ्याच वेळ टाळ्या थांबल्या होत्या परंतु या बॉलवरती टाळ्यांचा कडकडाट. बॉल सीमा पार. षटकार. आणखीन आवश्यकता. स्कोर पोहोचला 23 वरती. 61चा पाठलाग. चांगला सामना रंगताना पाहायला मिळतो. पावसाळी रबर बॉल मध्ये अनेक तुम्हाला नियम पाहायला मिळतात. LBW आउट दिला जात नाही. पावसाळी रबर बॉल मध्ये पॉवर प्ले नसतो. 2 बाउन्सर अलाउड असतात पावसाळी रबर बॉल मध्ये. हे सारेच नियम खेळाडूंना सध्या ठाऊक आहेत. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा देखील तेवढ्या जलद गतीनं पूर्ण केल्यात. पावसाळी रबर बॉल मध्ये कपड्यांकडे देखील लक्ष दिलं जात नाही. तुम्ही ट्रॅक घाला, शॉर्ट पॅन्ट घाला, ती देखील अलाउड आहे. त्यामुळे साऱ्याच मुभा मिळतात पावसाळी रबर बॉल मध्ये. इथे 2 धावा वेगानं पळताना पाहायला मिळाला. अंकेश कौतुक करूया. अंकेश आणि विनीत माळीचं चांगली पार्टनरशिप ते बिलॉन्ड करतायत. डावाला पुढे घेऊन चाललेत. शॉर्ट पिच बॉल. लाईन चेक केले अंपायर्सनं. व्हाईट बॉलचा इशारा. 1 अतिरिक्त रन्स. एक्स्ट्रानं धावफलकावरती भर पडेल. 26 बनल्यात. 1.5 बॉलचा खेळ संपला. सध्या 26 धावा धावफलकावरती. 61चा पाठलाग सुरू आहे. मॅच जिंकण्यासाठी 35 धावेची आणखीन आवश्यकता. मॅच बनू शकते परंतु इथे विकेटची गरज आहे. विनीतचा हा फटका. फुल टॉस बॉल. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. मानकोळीचा सर्वाधिक घातक खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये कडक बॅटिंग करतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे मोठा धमाका. षटकार. षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 32 लागल्यात. लक्ष असू द्या. सामना जिंकण्यासाठी 29 धावेची आवश्यकता. 12 बॉल 29 धावा. 9 चेंडू मध्ये विनीत खेळतात 27 वरती. आणि 12 चेंडू मध्ये आता सामना जिंकण्यासाठी 29 धावेची आवश्यकता. 12 बॉल 29. चला पाण्याची व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल 29 धावा. हे षटक फार महत्वाचं राहील. इथे जर रन्स वाचवता आल्या तरच पुढे जाता येणार आहे दादरपाडा संघाला. अन्यथा चान्स कमी मिळेल कारण इथे विकेट अद्याप एकही काढू शकले नाहीयेत.
शुभमच्या ओव्हरमध्ये 3 चान्स मिळाले परंतु खेळाडू तिथपर्यंत पोहोचले नव्हते. शॉर्ट चान्स म्हणूया आपण, परंतु सध्या समीकरण 12ला 29 ची आवश्यकता. याच्यानंतर पुढची मॅच पहिल्या फेरीतील शेवटचा सामना गावदेवी बेळवली आणि वशा 11 विंधणे असा सामना तुम्हाला पाहता येणार आहे. उद्या आयकॉन खेळाडू नसतील, उद्या ग्रामीणचे संघ खेळतील, परंतु परवा पुन्हा एकदा आयकॉन खेळाडू असणार आहेत. प्रेक्षक यायला विसरत नाहीत या स्पर्धेमध्ये. पहिल्या दिवशी आपण तालुक्याचे संघ पाहिले. युवी स्पोर्ट्स मुरुड संघ सुपर 5 मध्ये पोहोचला. कालच्या दिवसामध्ये सचिन स्मृती जासई संघ पोहोचला सुपर 5 मध्ये. आज ग्रामीणचे खेळाडू आणि आयकॉन खेळाडू 2-2 पाहायला मिळतात. उद्या ग्रामीणचे संघ असतील, उद्या देखील 8 संघ असणार आहेत स्पर्धेमध्ये. षटक क्रमांक 3, 12ला 29 ची आवश्यकता. यश पाटील आला. 12 बॉल 29 रन्स. अंकेशच्या विरोधात यश पाटील. राऊंड द विकेट. पहिला बॉल थोडासा पुढे पडला. चान्स विकेट किपरनं सोडला. मगाशी यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण करणला पाहिलं. आता निमिष दाखल झाला. एखादा गावचा खेळाडू गावच्या गोलंदाजाला मार्गदर्शन करण्यासाठी जातो, परंतु इथे कॅच व्हायला हवा होता. चान्स होता निमिषकडे. एक सिंगल मिळाली. 11 बॉल, आता 28 ची आवश्यकता. प्रत्येक बॉलवरती आम्ही कॅल्क्युलेशन खेळाडूंपर्यंत सध्या पोहोचवत आहोत, कारण अशा परिस्थितीमध्ये धावा सांगणं फार गरजेच्या राहतात. 11ला 28, परंतु साऱ्यांचं लक्ष विनीतच्या बॅटिंगकडे, खास करून मोठू जुईचे पाठीराखे विनीतच्या बॅटिंगचा आनंद घेत आहेत. चांगली तो बॅटिंग करतोय. जागेवरून मारलाय. पॉइंट रिझन मध्ये बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 6. स्वीपर कव्हर बाउंड लाईनच्या पलीकडे ठोकलेला हा षटकार. 6 धावा प्राप्त झाल्यात. सामना हलक्याशा प्रमाणात विनीतनं सोपाच करून टाकला. पुढचा बॉल खोदून काढला. बॉल विशेप मध्ये. आता लॉंग ऑफ निवडलाय. जिथे मोठू जुईचे प्रेक्षक बसले त्यांच्या डोक्याच्या वरून बॉल सीमा पार. षटकार. बॉल मध्ये 39 वरती विनीत पोहोचला, त्यामुळे टाळ्या व्हायला काय हरकत आहे. मोठूची टीम चांगली बॅटिंग त्याची सुरू आहे. 45 स्कोर पडला. सामना अगदी जवळ पोहोचला. विजयाच्या दिशेने वाटचाल. आता ओव्हर द विकेट आलेत. आता फटका फसलाय. कॉटन बॉल चान्स आहे. पहिली विकेट ती देखील मिळाली नाहीये. रनआउटची संधी. इकडे पोहोचले विनीत आणि 12 बॉल मध्ये ते खेळतात 40 वरती. संघ पोहोचला 46. 61 चा पाठलाग सुरू असताना सध्या 46 झाल्यात. 15 धावेची फक्त आवश्यकता. चला इथे 15 धावेची आवश्यकता असणाऱ्या विनीतला आपण पाहतो. चांगली बॅटिंग विनीतनं साकारली या मॅच मध्ये. 40 धाव फलकावरती काढल्यात. अंकेशचा फटका. लॉंग ऑफ सीमारेषा पार. सामन्यामध्ये रिझल्ट देण्यासाठी आम्ही सज्ज झालोय. ठणकावून सांगणारा हा षटकार. 9 धावेची आवश्यकता असणाऱ्या सामना जिंकण्यासाठी. अगदी 9 धावेची आवश्यकता. एकतर्फीच मॅच काढली. गोलंदाज तयार. यावेळीचा बॉल लेगकट केला. बाहेर चालला बॉल. स्विंग अँड मिस. अंकेशसाठी हा बॉल डॉट आला. निर्धाव चेंडू. अनेक मॅचेस आपण विपुल अशा पाहिल्या जिथे विकेट कमी मिळाल्यात. अगोदरच्या पहिल्या सत्रामध्ये देखील आपण तेच पाहिलं. अगोदरच्या मॅच मध्ये शेवटचे 6 चेंडू आणि मोठीजी संघाला सामना जिंकण्यासाठी 9 धावेची आवश्यकता. चला चांबो यांचं आगमन. बघा चांबो ही माहिती देखील आम्हाला विपुलजी देतात. पहिल्या दिवसापासून तुम्ही ज्यूसची ऑर्डर केली, ती अद्याप पोहोचली नाहीये. आज चांबो 3ऱ्या दिवसामध्ये देखील चांबो खेळणार आहे. पहिल्या दिवसामध्ये तालुक्यासाठी तो खेळला. काल देखील अंडर 25 बोर्ले संघाचं त्याने नेतृत्व केलं. काल अर्धशतक. कालच्या दिवसामध्ये चॅम्बोनं पहिलं अर्धशतक ठोकलं या स्पर्धेमध्ये. प्रफुल्ल पाटील व्हीपी ब्रँडचा वेपन बॅटचा ही अगदी ब्रँड अँबॅसेडर ज्याला आपण पाहताय सध्या. चांबो
24 लाईव्ह इव्हेंट संघामध्ये त्याचं स्थान नेहमीच भक्कम राहिलं. चांगली बॅटिंग तो करतो. पुढच्या मॅचमध्ये ॲज अ आयकॉन तो खेळणाऱ्या. मॅचच्या दिशेने जाऊया. 6-9 सामना अद्याप संपला नाहीये. पहिला बॉल डॉट. सामना आता शेवटचे 5 चेंडू 9 धावेची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय गोलंदाज रोहित गायकवाड. हा गोलंदाज आपण सध्या पाहता. अनेक युवा खेळाडू दादरपाडा संघामध्ये नेहमीच पाहायला मिळालेत. आज आयकॉन त्यांनी करण मडवी गावठाण या खेळाडूला चॉईस केलं. अनेक खेळाडू टीमची पसंत राहते करण. अनेक विक्रम करणच्या नावावरती राहिलेत. इथे फुल टॉस बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडूला चकवा देऊन बॉल सीमारेषा पार. धावा मिळाल्या 4. फक्त 5 धावेची आवश्यकता असणाऱ्या येणाऱ्या उर्वरित 4 बॉल मध्ये 5 धावा. बॉलची पूर्तता त्या मैदानाच्या आतमध्ये. आज आयकॉन अनिकेतला आपण खेळताना पाहिलं. आज बॉलिंग ट्रॅकवरती तो पाहायला मिळाला. पहिल्या मॅच मध्ये रन्स आल्या जरूर, पण तो अनिकेत असा खेळाडू आहे जो नेहमीच संघामध्ये जागा दिल्यानंतर चांगलंच योगदान देतो. आता इथे विजयाची चाहूलच लागले. 5ची आवश्यकता. गॅप मध्ये बॉल चालला एका टप्प्यानं सीमारेषा पार. धावा मिळाल्या 4. स्कोर इज लेवल. आणि इथून पंचांचा इशारा. इट्स नो बॉल. चला सामना जिंकला. अभिनंदन. टीम मोठी जुई. आणि 48 धावेवरती नॉट आउट राहिलाय विनीत. टाळ्या उद्या विनीत साठी. 48 धावा नॉट आउट. चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाला विनीत. अभिनंदन. आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील आय थिंक विनीतच जाईल. 48 धावा त्यानं काढल्यात. चला या विनीत त्यांना आपण सामनावीरचं पारितोषिक देऊया. आणि पुढची मॅच लगेच मैदानाच्या आतमध्ये. आकाश टॉस जिंकला आपण. निर्णय घ्या आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. मॅन ऑफ द मॅच आपण विनीत यांना देणार आहोत. विनीत या मानकोळीचा खेळाडू. या भिवंडी परिसरामध्ये ज्या खेळाडूची प्रचंड चर्चा राहते. फार चांगला परफॉर्मन्स दिला. आकाश निर्णय सांगा. आयकॉन खेळतायत रोहित गरज धाकटीजी आणि त्याच्या सोबतीला सूरज पाटील वाघिवलीवाडा. हे 2 आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत या मॅच मध्ये. रोहित यांचं आगमन. मगाशी रोहित म्हणत होता की तिसऱ्या मॅचला बाय दिली जाईल का, कारण संघ येणार नव्हता त्याला ठाऊक होतं, पण तो दादरपाडा उपस्थित झाला आणि दादरपाडा संघ इथे पराभूत झाला. आणि पुढची मॅच आपण आता घोषित करतो. अगदी वशा 11 विंधणे आणि गावदेवी बेळवली. आपण विनीत यांना मॅन ऑफ द मॅच देऊया. पंच आपण मैदानाचा ताबा घ्या. अंपायर्स आमचे दोन्ही पंचांना आम्ही विनंती करतो आपण मैदानामध्ये जा. आणि तो मॅन ऑफ द मॅच साठी विनीत यांना आमंत्रित करूया. मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी विनंती करेन विनीत या लगेच.